हॅलो, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. कसे आहे तुम्ही सगळे? मस्त ना? कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ज्या व्हिडिओची वाट बघत होतात ना, आज खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले. कारण आज ना खूप छान वॅकन्सी निघालेत. कोणती कंपनी आहे, क्रायटेरिया काय आहे ते तुम्हाला सगळं सांगणारच आहे. पण पाठीमागचा जेव्हा मी व्हिडिओ टाकला होता ना, त्याच्यावरती कमेंट आल्या की ताई ना आमचं छोटंसं बाळ आहे, त्याला सांभाळत 10 तास काम कसं करायचं. तर आता टेन्शन घेऊ नका. इथे तुमच्या कामानुसार किंवा तुमच्या वेळेनुसार इथे काम करू शकता. तुमची 10वी झालेली असेल, 12वी झालेली असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तुम्हाला मराठी येत असेल, हिंदी, इंग्लिश कोणतीही लँग्वेज येत असेल तरी हा तुम्ही फॉर्म भरू शकता. एकदम छान वॅकन्सी आहे आणि पार्ट टाईम जॉब करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता. तुम्ही स्टुडंट असाल, तुम्हाला कॉलेज करत हा जॉब करायचा असेल तरीही करू शकता. फ्रेशर असाल तरीही हा फॉर्म भरू शकता. एक्सपिरियन्स असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तर आता कोणती कंपनी आहे, काय काय क्रायटेरिया आहे ते सगळं सांगणारच आहे. पण त्याच्या अगोदर ना पाठीमागचा जेव्हा मी व्हिडिओ टाकलेला होता ना, त्या व्हिडिओवरती कमेंट आलेली आहे की ताई तुमच्यामुळे मला हा जॉब लागलेला आहे. इंटरव्ह्यू वगैरे झाला, 2 दिवसामध्ये ना त्यांचा कॉल येईल. तर माझ्यामुळे नाही, तुमच्या मेहनतीमुळे हा जॉब लागलेला आहे. मी तर तुम्हाला फक्त वॅकन्सी सांगते, फॉर्म भरायचा आहे, इंटरव्ह्यू, एक्झाम ते सगळं तुम्ही करताना. त्याच्यामुळे मला म्हणू नका की तुमच्यामुळे लागलेला आहे, तुमची मेहनत होती. तर बघा, ज्यांनी व्यवस्थित फॉर्म भरलेला आहे, इंटरव्ह्यू आणि एक्झाम दिलेली आहे ना, त्यांना जॉब लागतोच. त्याच्यामुळे फॉर्म कसा भरायचा हे सगळं मी डिटेलमध्ये सांगणारच आहे. चला आता आपण जॉबचा क्रायटेरिया काय आहे हे तुम्हाला मी अगोदर सांगते. तर तुम्ही ना दिवसातून 4 ते 5 तास देऊन इथे तुम्ही पैसे कमवू शकता. इथे एक्सपिरियन्सची गरज नाही. तुम्ही फ्रेशर असाल तरीही चालते. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की तुम्ही फ्रेशर असाल तरी पण हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आता पुढे काय काय आहे बघू. आता इथे मी सांगितल्याप्रमाणे जॉब डिस्क्रिप्शन बघा काय काय आहे. तर हे ना तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता, घरी बसून जॉब करू शकता. ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे स्टुडंट्ससाठी, हाऊसवाईफसाठी, ज्यांना लहान बाळ आहे त्यांच्यासाठी, बाहेर पडून जॉब करता येत ना, ज्यांना पार्ट टाईम जॉब करायचा आहे, 2-2 जॉब, तरीही तुम्ही करू शकता. जे रिटायर्ड आहेत तेही करू शकता. म्हणजे इथे वयाची अट नाही आहे. आता इथे तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश यायला हवं. ज्यांना इंग्लिश येत नाही, हिंदी येत नाही, त्यांनी टेन्शन घेऊ नका, कारण हा जॉब ना ठीक आहे. आता तुमच्याकडे कोणत्या स्किल असायला हव्या. तर जे कस्टमर आहेत ना ते तुम्हाला कॉल करतील. मग त्यांच्या ज्या क्वेरीज आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करता यावं. आता टेन्शन घेऊ नका, ट्रेनिंग असते आणि तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजवतात की कसं करायचं, काय करायचं वगैरे. याचं काही नाही, फक्त व्यवस्थित फॉर्म भरता यावं. ठीक आहे. आता हे सगळं बघितलं आपण, स्किल काय, रोल्स काय आहेत. आता याच्यानंतर ना असं खाली पेज घ्यायचं, त्याच्यानंतर ना अप्लाय नाव येतं, याच्यावरती अप्लाय करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना 2-3 सेकंड लागतात नेक्स्ट पेज ओपन व्हायला. तर आता नेक्स्ट पेज हे ओपन होतं. आता इथे सगळ्यात अगोदर काय विचारलं, फुल नेम म्हणजे तुमचं पूर्ण नाव. पण जे डॉक्युमेंटवर आहे ना तेच, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यावरती जे नाव आहे ना तेच इथे मेन्शन करायचं आहे, तेच टाकायचं आहे. आता कोणती सिटी, तुम्ही कोणत्या सिटीमध्ये आहात. एक्झाम्पल आता धाराशिव, तर धाराशिवचं अगोदरचं नाव उस्मानाबाद आहे, तर इथे उस्मानाबाद टाका. त्याच्यानंतर ना ईमेल आय डी, आता जी तुमची चालू ईमेल आय डी आहे ना तेच टाकायचं आहे, कारण त्याच्यावरतीच मेल वगैरे येतात. म्हणून जे तुम्ही ओपन करू शकता ना तीच ईमेल आय डी टाकायची आहे. ठीक आहे. आता लोकेशन, तिथं मी सांगते, फर्स्ट ह्याच्यावरती क्लिक करा. जर तुम्ही मेट्रो सिटी वगैरेमध्ये असाल तर तिथे ऑप्शन दिलेले त्याच्यावरती क्लिक करू शकता. आता प्रेझेंट स्टेट नेम, आता तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये प्रेझेंट राहता ना ते टाकायचं आहे इथे. ठीक आहे. फोन नंबर, आता तुमचा जो चालू फोन नंबर आहे ना तोच टाकायचा आहे. खाली विचारलेला आहे अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर, तेव्हा तुम्हाला ना म्हणजे तुमच्या नवऱ्याचा असेल, वडिलांचा असेल, भावाचा असेल, तुम्ही तिथे टाकू शकता. आता इथे व्हॉट्सॲप नंबर विचारलेला आहे, तर तिथे तुम्हाला काय टाकायचं, जो तुमचा चालू व्हॉट्सॲप नंबर आहे ना तोच टाकायचा आहे. आता जेंडर, तुम्ही मेल असाल तर मेल टाका, फिमेल असाल तर फिमेल टाका. डेट ऑफ बर्थ, आता तुमच्या डॉक्युमेंटरी जी डेट ऑफ बर्थ आहे ना आधार कार्डवरती किंवा पॅन कार्डवरती तीच इथे मेन्शन करायची आहे. ठीक आहे.
आता जर तुमचं करंट स्टेटस काय आहे, जर तुम्ही हाऊसवाईफ असेल तर हाऊसवाईफला क्लिक करा, एम्प्लॉईड असेल तर एम्प्लॉईडला, स्टुडंट असाल तर एक्सपिरियन्स असेल फ्रेशर. इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यापैकी कोणते. आता तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे, डिप्लोमा असेल तर क्लिक करा, 10वी 12वी इथे दिलेले आहेत, ग्रॅज्युएशन वगैरे, तर त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. तर आता तुमच्याकडे ना लॅपटॉप असायला हवा मी सांगितल्याप्रमाणे, तर इथे येस करायचं. तुमच्याकडे असेल नसेल तरी येस करा, नाहीतर ते कॉन्टॅक्ट नाही करणार, कारण ह्या जॉबसाठी लॅपटॉप लागतोच. आता इथे विंडोज 10ला फर्स्ट जे आहे ना ते CPU प्रोसेसर. आता तुमचा जो लॅपटॉप असतो ना त्याच्या साईडला असतं तुमचं कोणतं प्रोसेसर आहे, इथे ते मेन्शन करायचं आहे. आता तुमच्या लॅपटॉपचं किंवा डेस्कटॉपचं रॅम किती आहे इथे तुम्ही मेन्शन करा, जे आहे ते करायचे. ठीक आहे. तुमच्याकडे जो अँड्रॉईड आहे ना इथे येस करा, कारण सगळ्यांकडे आता अँड्रॉईड चांगल्या प्रकारे आहे म्हणून. इथे पण इंटरनेट टाईप तुमच्याकडे मोबाईल हॉटस्पॉट वगैरे ज्याने तुम्ही काम करू शकता ना, हे सगळं असेल तर इथे येस करायचं. ओके. चांगल्या क्वालिटीचा हेडफोन, कारण तुम्ही कस्टमरच्या क्वेरीज वगैरे सॉल्व करता ना, तर बोलूनच मग हेडफोन वगैरे लागणारच आहे, तिथे येस करा. आता लँग्वेज, सगळ्यात महत्त्वाचं लँग्वेज. आता इथे ना खूप सारे लँग्वेज दिलेले आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही जॉब करू शकता. तर आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये म्हणल्यानंतर ना मराठी लँग्वेजमध्ये बोलणारे असायला हवे, म्हणून मराठी टाका, हिंदी टाका, आणि इंग्लिश येत असेल तर इंग्लिश टाका. ठीक आहे. तर हे सगळं सॉल्व झालेलं आहे. आता पुढे बघू कोणते कोणते स्टेप आहेत, कारण खूप सारे लँग्वेज आहेत, त्याच्यामुळे इथे मी तुम्हाला दाखवत आहे. तर 3 लँग्वेज तुम्ही प्रेफर करा. ज्यांना हिंदी आणि मराठी येत असेल ना 2 लँग्वेजवरती क्लिक करा. ठीक आहे. आता ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला कुठून समजली हे विचारलेलं आहे, तर यूट्यूब हे क्लिक करा. ठीक आहे. आता इथे ना सगळ्यात शेवट विचारलेलं आहे, एक्सपिरियन्स वाईज प्रोसेसरमध्ये आहे का, म्हणजे तुम्ही कधी कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हमध्ये काम केलं का. यस केलं असेल तर यस टाका, नसेल तर नो टाका, कारण ट्रेनिंगमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करतात कसं काम करायचं वगैरे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि इथे जो ब्ल्यू कलरमध्ये सबमिटचं बटन दिसत आहे ना तिथे सबमिट करायचं. बरं, आता हे सगळा फॉर्म व्यवस्थित भरला गेला ना तर तुम्हाला कॉल येतोच. आणि तुमचे तरीही काही प्रश्न असतील तर कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा, तिथे मी तुम्हाला आन्सर करते. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, इथे सेंड करते.